आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविकांत तुपकर साहेबांनी विनाअट विनाशर्त सरसकट कर्जमुक्ती व हक्काचा पीक विमा मिळवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांच्या अनुषंगाने होत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाबाबत गेल्या 3 दिवसांपासून हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि एक शेतकरी म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यायला आलेलो आहे। कारण अल निनोचं संकट राज्यावर आहे। 3 दिवसांपासून हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। इथे येऊन पाहतोय ना इथे मेडिकल ऑफिसर, ना इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, ना इथे सिव्हिल सर्जनची उपस्थिती, ना इथे ब्लड टेस्ट, शुगरची टेस्ट आता काल त्यांनी केली, वेगवेगळे रिपोर्ट्स आले। त्याच्यामुळं सरकारचा हलगर्जीपणा आहे का तर तो स्पष्टपणे वैद्यकीय माध्यमातून दिसून येतो। हा नंबर 1 भाग। दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्रभरातून या शेतकरी आंदोलनाला इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो। मी गेल्या 2 दिवसापासून पाहतोय राज्यात 20 ठिकाणी मोठी आंदोलन झाली। एका ठिकाणी एसडीओ कार्यालय पेटवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, एका ठिकाणी बस पेटवली, तिकडे वर्ध्यामध्ये धडक मोर्चा निघाला, आज कलेक्टरच्या ऑफिसला इथे बुलढाण्यामध्ये मोर्चा निघाला, शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला। म्हणजे हे तीव्र रूप या आंदोलन घेते आहे। तिसऱ्या दिवसाला याचा रूप जर इतकं मोठ्या प्रमाणात असेल आणि हे जर महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं तर सरकारला याचे फार मोठे गंभीर परिणाम भोगण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे मी सरकारमध्ये असताना सुद्धा जबाबदारीपूर्ण सांगतोय। हा एक भाग। दुसरं असं आहे की एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू असताना एक वाघासारखा माणूस इथे बसलेला आहे आणि तुम्ही दुसरीकडे ऑपरेशन टायगर करताय। त्याच्यामुळे खरं तर या टायगरची तुम्ही दखल घेतली पाहिजे जो माणूस शेतकऱ्यांसाठी लढतोय। कारण हा जो निकष शेतकऱ्यांच्या संदर्भात लावण्यात आला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना, त्यात अनेक अडचणी आहेत, अनेक जाचकटी आहेत, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ते GR जाळून टाकलेले आहेत। नेमकं कृषी मंत्र्यांनी याबाबत गंभीर्याने दखल घेतली पाहिजे। काय अन्नत्याग आंदोलनाचं नेमकं रविकांत तुपकर साहेबांचं आणि इतर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे। म्हणून या संदर्भात मी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींशी सुद्धा याबाबत मी त्यांच्या प्रकृतीची त्यांनी पण विचारपूस केली। मी त्यांना मेसेज केला होता की मी तुपकर साहेबांना जरा भेटायला जातोय, तर प्रकृतीची विचारपूस केली। आणि एक गोष्ट मात्र निर्विवाद सत्य आहे की लोकनेते आदरणीय अजितदादा जर आज हयात असते तर कदाचित इतके दिवस मला असं वाटतं इतकी दिरंगाई प्रशासनाने केली नसती, इतकी ढिलाई प्रशासनाची झाली नसती आणि हे उपोषण इतके दिवस लांबलं नसतं। तात्काळचा मार्ग मंत्रालयात बोलून निघाला असता। पण दुर्दैवानं आज दादा नाही, त्याचं हे मला असं वाटते चित्र आज वेगळं दिसतंय। पण आज शेतकरी म्हणून मी त्यांना उपोषणाला पाठिंबा द्यायला आलोय आणि नक्कीच मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे। पण जे मला शक्य असेल ते त्या पद्धतीनं माननीय पालकमंत्री तुमच्या जिल्ह्याचे, माननीय कृषी मंत्री राज्याचे, माननीय उपमुख्यमंत्री, आता उद्या मला वाटते मुख्यमंत्री महोदय आमच्या अकोल्यामध्ये येत आहेत, त्यांच्याशी भेटून याचं गांभीर्य सांगेन। आणि ज्या पद्धतीनं कुचराई इथे होते, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, जिल्हा शल्य चिकित्सक असतील, म्हणजे ते पाहिजे नाही, ते पोलिसांची टीम पाहिजे, ते काही कुठं दिसत नाही। त्यामुळे सरकारनं हे आंदोलन गांभीर्यानं घेणं महत्वाचं आहे। हे सरकारमध्ये असताना मी सरकारला सांगतोय। दादा, कृषी मंत्री आपल्या सत्तेतील आहेत, आपल्या पक्षाचे आहेत, तुम्ही त्याकडे काही पाठपुरावा करणार आहात? मी तेच सांगतोय की माननीय कृषी मंत्र्यांसोबत बोलतोय, त्याच्यानंतर मी स्वतः सुनेत्रा वहिनींना ह्या सगळ्या घटनेचं सगळी वस्तुस्थिती सांगेन की शासन कसं, प्रशासन इतके ढिलाई सोडता कामा नये। त्याच्यामुळे याची कृषी मंत्र्यांनी दखल घेतलीच पाहिजे। आपण पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल मोठ्या प्रमाणात घेतल्या गेली। तो शेतकरी कांदा उत्पादक असो, धान उत्पादक असो, कापूस उत्पादक असो किंवा आता कर्जमाफीच्या संदर्भात असो, हे अन्नत्याग आंदोलन उग्र रूप घेणार नाही याची दखल कृषी मंत्र्यांनी घ्यावी, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पण घ्यावी आणि सरकार म्हणून सरकारने घ्यावी। याकरता मी एक शेतकरी पुत्र म्हणून, एक आमदार बिमदार म्हणून नाही किंवा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, शेतकरी पुत्र म्हणून मला जे काय करता येईल ते मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या लढाईमध्ये सहभागी झालेलो आहे। त्याकरताच मी आलो। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती हे सरकार अपयशी ठरत आहे असं दिसतं। 100% बघा, 3-4 दिवस उपोषण लांबते कशा करता? तात्काळ दखल घेतली पाहिजे, बैठक घेतली पाहिजे आणि यातले जे काही मुद्दे, ठीक आहे काही मुद्दे सरकारच्या अडचणीचे असतील तर ते ज्यांनी उपोषण मांडले त्यांच्याशी बोलून ते विषय सॉर्ट आउट केले पाहिजे। आता काही लोक म्हणतात आम्ही कर्जमाफी दिली, आता काही ठिकाणी इतक्या जाचक अटी आहेत, बँकेच्या सिबिलच्या अटी लावतायत, शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज भेटत नाही। अल निनोच्या संकटाच्या काय उपाययोजना आहेत? कृषी अधीक्षक माझ्या जिल्ह्यात एका युरियाच्या पोत्या करतात 3-3 रात्र शेतकऱ्यांनी जागलेत, 1 युरियाच्या पोत्या करतात। त्याच्यामुळे अपयशच आहे, हे यश आहे असं म्हणता येणार नाही। एकीकडे
शिवाजी कोण होता म्हणून पुस्तकाचं नाव आहे तर राडा उठवायचा. आणि त्या शिवाजी महाराजांनी जर शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावला तर हातपाय कलम केला जातील असा शासकीय आदेश काढल्यानंतर तोच शेतकरी आज अशा पद्धतीनं आपल्या न्याय हक्कासाठी उन्हातानात बसत असेल 40 डिग्री 45 डिग्री सेल्सिअस मध्ये, तर हे अपयशच आहे, याला यश नाही म्हणताय. याला जोडून एक प्रश्न होता की त्याच पुस्तकाच्या शीर्षिकावरून संपूर्ण राज्यभरात वाद निर्माण झाला होता. तुम्ही देखील एक वाचक आहात, अभ्यासक आहात, तुम्हाला त्या पुस्तकासंदर्भात काय वाटतं, कशा पद्धतीने ते चुकीचं असं आहे, जो माणूस पुस्तक वाचतो त्या माणसाला माहित असतं पुस्तकात काय आहे. मी पुस्तकं वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्या पुस्तकात काय आहे हे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण तुम्ही जे पक्षात काम करता त्या पक्षात प्रबोधनकार ठाकरेंनी जो पक्ष स्थापन केलेला आहे त्यांनी पण पुस्तक लिहिलं होतं दगलबाज शिवाजी, तिथे पण एकेरी उल्लेख होता. तर वामनदादा कर्डकांचं गीत आहे ना का, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, असं याच्यात पण एकेरी उल्लेख आहे. पण एकेरी उल्लेख केला म्हणून आपल्याला वाईट वाटतं ना, पण शिवाजी महाराजांच्या त्या पुस्तकामध्ये तो राजा म्हणजे मी म्हणतो ते राजे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, कसे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत होते. मग आपण जर शिवाजी महाराजांना मानतो तर ते पण धाडस दाखवा की या आंदोलनाला येऊन इथे पाठिंबा द्या. एवढं जर करा तर मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या. मग रविकांत तुपकर कोण्या पक्षाचे आहेत, ते क्रांतिकारी शेतकरी संघटना चालवत आहेत की सरकारच्या बाजूला आहेत की सरकारच्या विरुद्ध, हा भाग नंतर. पण जर शेतकऱ्याच्या राजाच्या बद्दल तुमच्या मनात थोडस वाईट वाटलं की एकच उल्लेख आहे तर मग तुम्ही सगळं सोडून द्या. मारा जरा खुर्चीला लाथ मारा 2 मिनिटं करता, इथे या आणि या माणसाला वाघासारख्या माणसाला पाठिंबा द्या. तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्या, नाही तर काय तुम्हाला नाव घ्यायचा अधिकार नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि जो माणूस पुस्तक वाचतो त्या माणसाला पुस्तकाचं महत्व कळतं. आता तुमच्या भागात किती लोक पुस्तकं वाचतात मला माहिती